जे थोडंसं रिस्की होतं का की खूप कालोख झाला. अंगत खराब असली की माणूस खराब होतो. मी देवाच्या प्रत्येक निर्णयावर आनंदित आहे. तुम्ही जर देवाला वेळ दिली ना तर देव तुम्हाला एक दिवस नक्की वेळ देईल. मी आहे चोपडजला. मस्तपैकी आपलं भैरवनाथ मंदिरामध्ये थोडीशी विश्रांती घेतली, डाळ भात चवलीची भाजी खाली आणि मस्तपैकी 1-2 तासाचा रेस्ट घेतला. आता आम्ही चाललेलो आहे आपल्या मुक्कामावर, ते म्हणजे जिंती मार्ग. आता पाहूया हा प्रवास कसा असेल. तर मी मोनित चिखले, मी वेसावकर या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करतो आणि लवकर तुम्हाला दाखवणार आहे पंढरपूरचं दर्शन. रामकृष्ण हरी. सर्वात शेवटी आहे, बाकी आपले वारकरी मित्र पुढे गेलेले आहे. रामकृष्ण हरी माऊली, रामकृष्ण हरी. चला शेवटचा बावटा, शेवटची माणसं. बनवलेलं कारण का उन्हाचा प्रभाव एवढा की चालायला थोडा त्रास होतो. काही पिऊन थोडं इंजेक्शन वाटतं बॉडी. बरोबर. रामकृष्ण हरी. मी आधीच तुम्हाला आपल्या आव्हानमध्ये टिप दिली की एक ओव्हरएक्स ना ते इलेक्ट्रिक पावडरचा टँक सोबत ठेवा. आता भरपूर ऊन आहे. आता लगभग आपण प्रवास चालू करत आहे 4:30 वाजता. पाहूया आता किती वाजता पोचतो आपण. आपला 4:30 वाजता तरी रूम. ऊन एकदम कडक आहे. इथे पाऊस नाही. आम्ही इथे चौकशी केली गावकऱ्यांसोबत पण इथे पाऊस पडलाच नाही आहे. तर बघूया आता आपला हा उन्हाचा प्रवास लवकरच आपण कंप्लीट करू. रामकृष्ण हरी माऊली. चला भेटूया पुढे. मी देवाच्या प्रत्येक निर्णयावर आनंदित आहे, कारण देवाने मला दुःख सहन करणाऱ्याच्या यादीत ठेवलं, दुःख देणाऱ्यांच्या नाही. रामकृष्ण हरी, पांडुरंग हरी. रामकृष्ण हरी. आता शेवटचा बावटा. पहिल्या नंबरला कोण घेत नाही म्हणून. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. चला दिंडी निघाली. सुद्धा भेटलेला आहे आपल्याला वारकरी मंडळी. रामकृष्ण हरी, पांडुरंग हरी. जय हरी विठ्ठल. हबीबी कम. रामकृष्ण हरी. आम्ही वारकरी चोपडेहून प्रस्थान केलं. आता जीत येते. आम्ही आता रवाना झालो, जितीकडे रवाना जिंती. झालो आहेत. या पांडुरंगाच्या कृपेने आम्ही माऊलीचं दर्शन जरूर घेणार. एक इच्छाशक्ती आमच्या मनात निर्माण झाली ईश्वराच्या कृपेने का आम्ही वारकरी आहोत आणि पांडुरंग आम्हाला पावणार. नक्की. कारण मित्रांनो, तुम्ही देवाला वेळ दिली ना, तुम्ही जर देवाला वेळ दिली ना तर देव तुम्हाला एक दिवस नक्की वेळ देईल. रामकृष्ण हरी. हरी माऊली. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. चला जिंतीला. सर्वजण एकत्र आलेलो आहे
आता आपण जाऊया आपल्या पुढच्या वाटचालीस व्यवस्थित सविस्तर. रामकृष्ण हरी. भेटूया पुढे. आता ह्या रस्त्याला कसे सर्वजण आपण थांबून गेलो पाहिजे. आता इथे थांबूया कारण की 3 रस्ते आले, ते पण गावठाण 3 रस्ते. शॉर्टकट जाण्याच्या उद्देशाने आपल्याला सर्वांना थांबावे लागेल कारण की हा पूर्ण गावठाण एरिया आहे. बघू शकता सगळीकडे झाडी झुडपे आहेत. रामकृष्ण. विठ्ठल 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 विठ्ठल. हा जाम लावून पाव नाश्त्याला, संध्याकाळचा नाश्ता या ब्रिजवर. जाम पाच खावा, जाम पाव. माऊली रामकृष्ण हरी. माऊली जाम आणि पाव खात राहावे आणि पुढचे वाटचालीस चालत राहावे. रामकृष्ण हरी. आलो शरण तुला देवा सुद्धा आलेला आहे. चाय नाश्ता सर्व करत आहे. जॅम सर्वांजो खालेले आहे. थोडीशी विश्रांती. अरे तुम्हाला आधीच म्हटलेलं आहे मध्ये मध्ये थोडीशी पॉवर नॅप चालू आहे इथे. विश्रांती, चाय वारंवार. रामकृष्ण हरी. नाश्ता वगैरे करून आपण निघालेलो आहे आपल्या पुढच्या वाटचाली. सर्वजण एकत्र आज चालत आहे. सगळे म्हणतात संगत खराब असली की माणूस खराब होतो, पण संगत कुणाचीही असो, घडणं आणि बिघडणं हे मात्र आपल्या हातात असतं. रामकृष्ण हरी. विठ्ठल 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 विठ्ठल. भेटीसाठी किती हा जीव आतुरला, तुझ्या भेटीसाठी किती हा जीव आतुरला.
आलो शरण तुला देवा हरी विठ्ठला आलो शरण हो मनीष माऊली आपली वस्तीचा रस्ता करूया. बस 5 मिनिटं ते डोंगर दिसते ना बस त्याच्या पुढं बस काय 5 मिनिटं करते 5 मिनिटं करून सकाळची रात्र झाली. बस 5 मिनिटं बस 5 मिनिटं आईला आईला रामकृष्ण आईला बस ते आता लवकरच जेवण टेन्शन घेऊ नका. ब्रेड जाम जिरलं भूक लागली. काय नाही बस एक साथ चाला सगळं व्यवस्थित होईल. रामकृष्ण हरी. झेंडा बघू शकता तुम्ही. हा बघू शकता आपला बावटा भावटा मला चालवतो आणि बावटा त्याच्या आहे इशाऱ्यावर आणि चालतो. अंकित दादा म्हणजे आमचा मोठा भाऊ. विठ्ठल 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 तुझ्या भेटीसाठी किती हा जीव आतुरला तुझ्या भेटीसाठी किती हा जीव आतुरला आलो शरण तुला देवा हरी विठ्ठला आलो शरण तुला देवा हरी विठ्ठला आलो शरण तुला देवा हरी विठ्ठला हो तूच सखा हरी नाथ अनाथांचा विठेवरी उभा दे. फायनली 8:30 वाजलेले आहे आणि आपण पोचलेलो आहे आपल्या मुक्कामाला जिंती मार्ग. रामकृष्ण हरी बघू शकता. फायनली आपण पोचलेलो आहे रामकृष्ण हरी आपला बघू शकता हॉल. पहिली पंढरपूर केली तेव्हा इथेच आपला मुक्काम होता आणि तिसरे पंढरपूरला आपला मुक्काम इथेच आहे रामकृष्ण हरी. फायनली पोचलो. आजचा प्रवास थोडासा कठीण होता पण पांडुरंगाच्या आशीर्वादाने पार पडला. आता आपण जाऊया थोडेसे फ्रेश होऊया त्याच्यानंतर भेटू तुम्हाला पुढे. हरी माऊली आजचे शॉर्टकट कसे वाटले आजची जर्नी एकदम. सकाळी काय नाही वाटलं पण आता थोडं म्हणजे थोडं असं रिस्की होतं का की खूप कालोख झाला. म्हणजे आता 8:30 वाजले यायला आणि तिथे खूप कालोख होता. एक लाईट पण नाही. सगळ्यांनी विठू माऊलीचं नाव घेऊन चाल मारली. आता पुढचे आता उद्या प्रयत्न करू की संध्याकाळी होईपर्यंत पोचू ठिकाणावर. बस रामकृष्ण. अर्जित काय आज स्पेशल. लाल डाल आणि चवलीची भाजी. रामकृष्ण हरी.